रामकृष्ण आम्ही अखंड हरिनाम सप्ताह की याचा 7वा दिवस. रोजच्या प्रमाणे आम्ही पारायणला आलो. पारायणला आज ज्ञानेश्वर महाराजचा सांगता होता. आम्ही नाश्त्याला आलो, नाश्ता केलो. आम्ही सगळे मित्रपरिवार नाश्ता केल्यानंतर मग आम्ही आलो इकडं मंडपातमध्ये आल्यावर आज ज्ञानेश्वर महाराजचा सांगता असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजचा अभिषेक झाला. अभिषेक झाल्यानंतर आम्ही आमच्या ग्रंथाची पूजा केली. ज्ञानेश्वर महाराजाची पूजा केली. पूजा केल्यानंतर मग आमचे संतोष महाराज आणि आपले श्रीमंत महाराज यांनी फुगडी मस्त एकदम मस्त एन्जॉय केले. नंतर माझा भाग्य भेटले मला की आरती करायला मला वेळ भेटला त्या गोष्टीमध्ये की मला आरती करायचं भाग्य भेटलं. मग आम्ही आरती केली. ज्ञानेश्वर महाराजची ग्रंथाची आरती केली. बरीच लोक लहान थोर मंडळी सगळे जमा झाले होते. आरती केली, भजन केलं. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्याच्यात एन्जॉय केला, आनंद घेतला त्या गोष्टीचा. आरतीचं भाग्य भेटलं. मग आरती आम्ही सगळे केलो. नंतर मग आली गात्यापूजेची मस्त तयारी झाली होती. गात्यापूजेची मस्त पब्लिक फुल झाली होती. मग माणसाची लाईन तयार झाली. माणसं एकदम लाईनला थांबून दर्शन घेण्यासाठी रेडी झाले. गात्यापूजेची तयारी झाली होती. मग नंतर गात्यापूजे आम्ही पण दर्शन घेतलं. तर आमचं भजन चालूच होतं. भजन चालू असतं, दर्शन चालूच होतं. गडी नंतर महिलाची आली. महिलामध्ये एवढी गर्दी केली की बस. मग त्यांनी दर्शन घेण्याची लाईन लावली. महिलाची भरपूर गर्दी होती. मग छोटासा क्लिप घेतला मी, स्वतःची एक व्हिडिओ बनवला एक लोकांसाठी चांगलं म्हणून. चला म्हणलं एक ब्लॉग तयार केलं. तर याच्यामध्ये कीर्तनाचा आणि याच्यामध्ये ब्लॉग नाही आहे. मग गाव जेवण होतं. गाव जेवणाचा पण व्हिडिओ घेतला. गाव जेवण सगळे जेवले. रामकृष्ण हरिपाठचा पण रोजचा 1 नंबर हरिपाठ होतो. एवढ्या जबरदस्त बापू वाजवत होते. पोरं सगळे बसलेले सगळे नाचतात, एकदम मस्त आनंद घेतात त्या गोष्टीचा. चला रामकृष्ण हरी याचा पुढचा ब्लॉग उद्याचा भेटेल तुम्हाला काल्याचा. धन्यवाद. फॉलो करून ठेवा.